घणसोली नोड नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त प्रशांत पाटील मित्रमंडळाच्या वतीने घणसोली येथील सेंट्रल पार्कमध्ये महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते। एखाद्या लोकप्रतिनिधीची लोकप्रियता काय असते हे यावेळी पाहावयास मिळाले। प्रशांत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी जनसागर लोटला होता। या हळदी कुंकू कार्यक्रमात 4000 महिलांनी सहभाग नोंदवला। यावेळी विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते। स्पर्धेतील विजेत्यांना माजी नगरसेविका कमलताई पाटील, सुवर्णा प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार व भेटवस्तू देण्यात आल्या। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यज्ञेश प्रशांत पाटील, सिद्धार्थ प्रमोद पाटील, वनज संजय पाटील, लक्ष्मीपुत्र सोडगी यांनी विशेष मेहनत घेतली। घणसोलीच्या विकासासाठी आम्ही आणि माझे कुटुंबीय सतत प्रयत्न करत असतो आणि घणसोलीतील महिला, पुरुष वर्ग वगैरे आज जी गर्दी जमते ही आमच्या कामाची पोचपावती आहे। आम्ही त्यांच्यासाठी अहोरात्र झटत असतो। त्यांची कामं असतील, पर्सनल कामं असतील, त्यांची वैयक्तिक किंवा आर्थिक सोडवणूक आम्ही करतो। आणि हळदी कुंकू हा एक महिलांचा सन्मान आहे, म्हणून आज सुवर्णा पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांचं 2-4 महिन्यापासून चाललं होतं। मी सांगितलं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशीचा कार्यक्रम घ्या आणि आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे। तर महिलांची मोठी जनशक्ती आपल्या पाठी पाहायला मिळते। आता महिलांची ताकद कोणाच्या पाठीशी आहे ती आता येणाऱ्या इलेक्शन नंतर समजेल, पण महिला वर्ग सुवर्णा पाटील आणि कमलताईने चांगल्या प्रकारे आपल्याकडे आकर्षित केलेलं आहे। रांगा लावलेल्या आहेत लोकांनी, तो आपल्याला अभिषेकचिंतन देण्यात। मी नगरसेवक म्हणून नाही तर एक चांगला व्यक्ती आणि त्यांच्या घरातला माणूस, एक सर्वसामान्य माणूस, जमिनीवरचा माणूस म्हणून मी त्यांच्याबरोबर राहतो, म्हणून त्या माझ्या सोबत जोडलेले आहेत। सबसे पहले तो हमारे सबसे प्यारे नगर सेवक को हम सभी महिलाओं की तरफ से बहुत बहुत जन्मदिन की शुभकामना। और सेकंड, जिनको मतलब हम बहुत लकी है घणसोली के महिलाएं, जो आप एनी टाइम कभी भी बुला लीजिए, हमारे साथ हमेशा स्टैंड करते हैं, खड़े रहते हैं और बहुत ही सपोर्टिव है। और ये जो घणसोली को नया रूप दिया इन्होंने, एक तारीफ़े काबिल है। इसी तरह आप दोनों उन्नति करते रहे, हम सबको साथ में लेके चलते रहे और हमारा पूरा योगा ग्रुप आप सबका बहुत बहुत धन्यवाद करता है, आपके परिवार का धन्यवाद करता है। थैंक यू। मी ॲडव्होकेट शुभांगी विजय काळे, मी घणसोलीमध्ये 15 वर्ष प्रॅक्टिस करत आहे। मला आज दादांच्या वाढदिवसानिमित्त मला इथं निमंत्रित करून माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी पहिल्यांदा पाटील कुटुंबियांचा आभार मानते। तसेच मला आज दादांचा वाढदिवस आहे, पण दादांचा आज वाढदिवस आहे आणि मी अनुभवलेले दादा हे आज तुम्हाला मला दादा, मी अनुभवलेले दादा आज तुम्हाला मी सांगत आहे की मी दादांना कधीही रात्रीच्या 12 वाजता, कधीही कोणत्याही वेळी, कोणतीही महिलांची अडचण असू दे, कधीही फोन केला तर दादा कोणताही विचार न करता ते आज आम्हाला मदत करत असतात आणि ते आजही मदत करत आलेले आहेत। ते तसंच दादांचे व्यक्तिमत्व म्हणजे आज आपण अनुभवलं की आज हळदी कुंकू समारंभ आहे। खरोखर आज भारतीय संस्कृतीला जपणारे आणि असे संस्कार असणारे दादा आज आपल्याला लाभलेले आहेत। दादा नेहमी आम्हाला महिलांना सांगत असतात की महिला ही कुटुंबाचा आधार नव्हे तर समाजाचा कणा आहे, समाजाचा कणा आहे। तू स्वाभिमानी आहेस, तू सक्षम आहेस, तर तू तुझ्या तुझी स्वप्न आहे ती तुझ्या स्वप्नांसाठी पाठीशी उभं राहा, अशी शिकवण ही नेहमी आम्हाला दादांनी दिलेली आहे। आणि आपण नेहमी म्हणतो यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे नेहमी तिची पत्नी असते आणि असं दादांना लाभलेलं म्हणजे आमच्या या सुवर्णाताई वहिनी, असं व्यक्तिमत्व लाभलेले दादा। त्यामुळे मी आज दादांच्या वाढदिवसानिमित्त एकच इच्छा म्हणू इच्छिते की आज दादांनी जे काही बळ आम्हाला दिलेलं आहे तीच आज माझ्या महिलांनी तेच बळ आणि तेच ताकद वापरून माझ्या दादा आणि वहिनींच्या पाठीशी उभा राहून आज त्यांनी आमचा सत्कार केलेला आहे। पुढच्या वेळी आम्हाला इथं येऊन दादा आणि वहिनींचा सत्कार करण्याची संधी मिळावी एवढीच इच्छा मी आज वाढदिवसानिमित्त बोलू इच्छिते आणि आमच्या या दादांना भरपूर आयुष्य, भरभराटी आणि यश मिळावं ही सदिच्छा व्यक्त करते। धन्यवाद।